Good morning to all TYCA students. सो आपली जी फॉर्मची लिंक आहे त्यामध्ये फीडबॅकमध्ये काही मुलांनी नोट्ससाठी विचारलेलं आहे. सो या नोट्स तुम्हाला ऑनलाईन सुद्धा अवेलेबल होऊ शकतात. सिलेबसमधला पॉईंट जर तुम्ही सर्च केलात नेटवर तर तिथे नोट्स तुम्हाला मिळू शकतील, किंवा ज्या मुलांना लायब्ररीतून बुक्स मिळालेली आहेत त्यांनी बुक्सचा रेफरन्स घ्या. आणि ही जी PDF आहे ही आपल्या सिलेबसमध्येच एक PDF आहे. सिलेबसमध्ये ऑलमोस्ट सगळे पॉईंट या PDF मध्ये आहेत. सो ही PDF मी आपल्या व्हॉट्सअपचा जो ग्रुप आहे त्या ग्रुपला शेअर केलेली आहे. सो ती तुम्ही डाउनलोड करून घ्या आणि त्याचा यूज तुम्ही तुमच्या नोट्ससाठी करू शकता. बऱ्याच मुलांनी फीडबॅकमध्ये टाकलेलं होतं नोट्ससाठी कुठलं तरी ईबुक किंवा कुठली लिंक शेअर करा असं. सो ही जी PDF बुक आहे ती शेअर तुम्हाला केलेली आहे. सो ऑलमोस्ट ऑल पॉइंट्स आहेत याच्यामध्ये तुमच्या सिलेबस मधले. सो आता या सिलेबस मध्ये जे काही कुठले शिल्लक राहिलेले पॉइंट्स आहेत किंवा काही पॉइंट्स यामध्ये नवीन आहेत, सो ते आपण इथून स्टार्ट करणार आहोत आता. सो युअर चॅप्टर दॅट इज द वेब सर्व्हिसेस बेसिक्स. So you know what is the basis of web services. A web service is a self-descriptive, self-contained software module available via a network such as the internet, which completes tasks, solves problems, or conducts transactions on behalf of a user. So a web service can be आता इथे बघा डिफरंट वेब सर्व्हिसेसच्या डेफिनेशन्स आहेत. सच ॲज अ वेब सर्व्हिस कॅन बी अ सेल्फ कंटेंट बिझनेस टास्क सच ॲज अ फंड्स विथड्रॉल ऑर द फंड्स डिपॉझिट सर्व्हिस. आता इथे वेब सर्व्हिसेस आपण कुठे कुठे यूज करू शकतो, तर एक सेल्फ कंटेंट बिझनेस टास्क म्हणून आपण इथे वेब सर्व्हिस यूज करू शकतो. फॉर एक्झाम्पल सपोज एखादे फंड्स विथड्रॉल करायचे असतील किंवा फंड्स डिपॉझिट करायचे असतील, त्याची सर्व्हिस डिपॉझिटची असेल तर. नेक्स्ट आता सेकंड पॉइंट आहे बघा, फुल फ्लेज बिझनेस प्रोसेस सच ॲज द ऑटोमेटेड परचेसिंग ऑफ ऑफिस सप्लाईज. सो डिफरंट ऑफिसेसला इन्फॉर्मेशन आपण जेव्हा प्रोव्हाइड करतो किंवा सप्लाय करतो तेव्हा तिथे त्याला आपण म्हणतो फुल फ्लेज बिझनेस प्रोसेस. सो त्याच्यासाठी वेब सर्व्हिस यूज करतो. नेक्स्ट आहे थर्ड पॉइंट, अन ॲप्लिकेशन सच ॲज अ लाईफ इन्शुरन्स ॲप्लिकेशन और डिमांड फोरकास्ट अँड स्टॉक रिप्लेनिशमेंट. So also we use web services for this. Next one, a service enabled resource such as access to a particular back end database containing patient medical records. And web service can vary in function from simple requests such as credit checking, authorization, प्राइसिंग इन्क्वायरीज, इन्व्हेंटरी स्टेटस चेकिंग और वेदर रिपोर्ट. सो या सगळ्या गोष्टींसाठी आपण वेब सर्व्हिसेस यूज करतो. काय दिलंय इथे बघा त्यांनी. सपोज एखाद्या हॉस्पिटलमध्ये जर का आपण वेब सर्व्हिस यूज करतो तर ती एक्झॅक्टली कशी यूज करतो, तर त्यांचा जो हॉस्पिटलचा जो बॅकएंड डेटाबेस आहे ज्याच्यामध्ये सगळ्या पेशंटचे मेडिकल रेकॉर्ड्स सेव्ह केलेले असतात. सो तिथे ते रेकॉर्ड्स रिट्राईव्ह करण्यासाठी आपण वेब सर्व्हिसेस यूज करू शकतो. आणि दुसरं म्हणजे क्रेडिट चेकिंगसाठी, देन ऑथोरायझेशनसाठी, देन प्राइसिंग इन्क्वायरी म्हणजे कुठल्या गोष्टीची ऑनलाईन प्राइस काय आहे ते, देन इन्व्हेंटरीसाठी यूज करू शकतो. ऑल्सो वेदर रिपोर्ट, हवामान, त्याच्यासाठी आपण इथे यूज करू शकतो. सो टू कम्प्लीट बिझनेस ॲप्लिकेशन्स दॅट ॲक्सेस अँड कंबाईन इन्फॉर्मेशन from multiple resources such as an insurance brokering system and insurance liability computation, an automated travel planner or a package tracking system. So या सगळ्या गोष्टींसाठी आपण वेब सर्व्हिसेस यूज करतो. नेक्स्ट इज a web service addresses the problems of rigid implementations of predefined relationships. So see here, there are different types of web services. That is a typical web service scenario is what? So the web services efforts focus on reusing existing application. This is very important. जे applications already आहेत त्यांचाच reuse करून आपल्याला नवीन सर्व्हिस कशी डेव्हलप करता येईल.
सो ते सगळं आपण वेब सर्व्हिसेस मध्ये ते शिकतो. नेक्स्ट वन, to better understand the mission of web services, consider as an example an insurance company that decides to offer an online quoting web service on its customers. Rather than developing the entire application from scratch, this enterprise looks to supplement its homegrown applications with modules that perform industry standard functions, and therefore it may seamlessly linked up with the web service of another enterprise that specifies in insurance liability computations. Next आता बघूया आपण, there are different enterprise applications. So this is the case study. It is the order management process. So in the following we introduce an order management process that is crafted in such a way as to interview web service principles and concepts that will be covered in later chapter in this book. So the case study is built around a simple order management scenario that manages a purchase order submitted by a customer to a specific supplier. So see, this is the diagram of order management process. See here, this is a purchase order application involving interacting web services. So this is the customer, this is the PO submission. त्याच्यामध्ये काय काय केलं जातं, क्रेडिट पहिल्यांदा चेक केलं जातं क्रेडिटला रिस्पॉन्स करायच्या आधी. सो दॅट इज द क्रेडिट सर्व्हिस. देन नेक्स्ट वन इज इन्व्हेंटरी सर्व्हिस, बिलिंग सर्व्हिस अँड शिपमेंट सर्व्हिस. एकदा क्रेडिट सर्व्हिस कंप्लीट झाली की मग नंतर आपण येतो इन्व्हेंटरी सर्व्हिसकडे, म्हणजे काय, रिझर्व इन्व्हेंटरी अँड इन्व्हेंटरी रिस्पॉन्स. नेक्स्ट मग येतो आपण बिलिंग सर्व्हिसकडे, म्हणजे ज्या ज्या गोष्टी आपण परचेस केलेल्या आहेत त्यांचं नोटिफिकेशन आपल्याला पाठवायचं आणि त्यांचं बिलिंग स्टेटमेंट हे परत युजरने घ्यायचं. आणि लास्ट सर्व्हिस आहे शिपमेंट सर्व्हिस, दॅट इज द शिपिंग नोटिफिकेशन. ही युजरकडून जाते सिस्टीमला आणि नंतर त्याची जी एक्नॉलेजमेंट आहे शिपमेंटची ती सिस्टीमकडून युजरला येते. त्याला आपण म्हणतो परचेस ऑर्डर मॅनेजमेंट सिस्टीम. Then the concept of software as a service is what? Web services are very different from web pages that also provide access to applications across the internet and across organizational boundaries. And web pages are targeted at human users, whereas web services are developed for access by humans as well as automated applications. So a terminology is often used very loosely and it is easy to confuse someone by describing a service as a web service when it is not in fact. So first, the concept of software as a service is it is the revolutionary and appeared first with the application service provider model. So that is the ASP, that is application service provider. Then the basic idea behind an ASP is to rent applications to subscriber. The whole application is developed in terms of the user interface. See here, next one is what? The web service paradigm allows a software as a service concept to expand or to include the delivery of complex business processes or transactions as a service. So if you have any query related to this, then ask me in my feedback form. I will share this PDF with your group.